नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत मानसी बद्दल. अच्छा. नाही, मानसी नाईक बद्दल नाही, मानसी सुरवसे बद्दल. अभी मजा आएगा ना भिड़ो. मानसी सुरवसे ही एक उत्कृष्ट कलाकार आहे, जिने तिच्या कलाकृतीच्या जोरावरती 1.2 मिलियन लोकांना आकर्षित करून घेतलंय. अशी कोणती कला आहे तिच्याकडे जे लोक एवढे आकर्षित व्हायला लागलेले आहेत, हेच आज आपल्या आजच्या व्हिडिओ मधून बघणार आहोत. मेरे कच्चे पिस्टल धरे रे तो जब छोरी न शंगार कर्या. मला वाटलं हिच्या बायो मध्ये क्षत्रिय कुलावतंस आणि जय भवानी लिहिले म्हटल्यानंतर हिचं कंटेंट काहीतरी धार्मिक असेल, पण हिचं कंटेंट तर पूर्ण धार्मिक शब्दाच्या अपोजिटच आहे. हे बघ, मला तुझ्या कंटेंट बद्दल काय बोलायचं नाही किंवा त्याच्याशी काय माझं देणं घेणं पण नाही, पण बायो मध्ये जे तू क्षत्रिय कुलावतंस आणि जय भवानी टाकला आहेस ते अगोदर तू काढून टाक, कारण तुझ्या असल्या कंटेंटमुळे त्या शब्दांचा अपमान व्हायला लागलाय. तुला क्षत्रिय कुलावतंस या शब्दाचा अर्थ तरी माहिती आहे का? क्षत्रिय कुलावतंस ही छत्रपती शिवाजी महाराजांना दिली जाणारी एक सन्मानजनक पदवी आहे, आणि तू तेच क्षत्रिय कुलावतंस नाव बायो मध्ये टाकून असले अर्धनग्न व्हिडिओज टाकत आहेस. लाज वाटू दे जरा. ताईने आणखीन बायो मध्ये लिहिलंय जय भवानी, आणि ताई काय करते, 390 रुपयामध्ये लोकांना शरीर दाखवते. थोडक्यात शरीर विकते. काय काय लावलंय काय तू? अगं ताई, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री म्हणजे एक देवीचं रूप मानलं जातंय, आणि तू थोड्याफार पैशासाठी शरीर विकतेस. शर्म करो, भगवान से डरो. आता हे बघा मित्रांनो, शरीर कोठ्यावर जाऊन विकलं काय आणि सोशल मीडियावरती विकलं काय, विकणं तर विकणंच असतंय. हे बघ, मला तुझे व्हिडिओज बघून तुझ्यामध्ये आणि त्या सोफिया अन्सारीमध्ये काहीच फरक वाटना झालाय. दोघी पण एकाच माळ्याच्या मणी वाटताय तुम्ही. सुधरा जरा. मानसी ताई इंस्टाच्या बायो मध्ये क्षत्रिय कुलावतंस आणि जय भवानी लिहिते आणि असले काहीतरी अर्धनग्न व्हिडिओ पोस्ट करते. आणि ताईच्या या गोष्टीवरती कोणी काय बोललं की ताई ऑफेंड होते आणि त्याला शिव्या देते. या मॅडमला पोरं कमेंट करून करून थकली. बायो मध्ये क्षत्रिय कुलावतंस जय भवानी हे जे लिहिलंय ना ते तू काढून टाक, कारण तुझा कॉन्टेंट आहे ना खूपच धार्मिक आहे. मला असं वाटायला लागलं की हा रोस्ट करून त्या झाटभर गोष्टी बोलून त्या झाटभर शब्द बोलून मला वाटायला लागलं की मी लय मोठा रोस्ट नाही शकतो भावा, तो रोस्ट म्हणजे इंस्टा बायो मध्ये जय भवानी क्षत्रिय कुलावतंस लिहायचं, महाराजांबद्दल आदर आहे असं दाखवायचं, मी महाराज प्रेमी आहे असं दाखवायचं, आणि लोकांना एकीकडे शिव्या द्यायच्या. वारे तुमची हिपोक्रसी की भी सीमा होती है. मित्रांनो, ही चुकत आहे म्हणून लोकांनी हिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तर हिची बाजू मांडण्यासाठी सुरक्षाताई सुरक्षा कवच घेऊन आली. नमस्कार, मी सुरक्षा, आणि तुम्हा सगळ्यांना माहितीये की मला किती ट्रोल केलं गेलंय, मला किती रोस्ट केलं गेलेलं आहे. हो, दिसायला लागले तुझ्याकडे बघून किती रोस्ट केलंय ते. पुढे बोल. गजब बेइज्जती है. आता हा तिच्या चारित्र्यावर जातोय, ती असं नाचती तसं नाचती, क्षत्रिय कुलवंतच लिहिलंय, तिने काही लिहू तिच्या बायोमध्ये, तुला काय करायचं? हो, तिने काहीही टाकू दे बायो मध्ये, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, पण क्षत्रिय कुलवतंस आणि जय भवानी हे कोणाच्या तरी भावनेशी आणि धार्मिकतेशी जोडलेले शब्द आहेत, आणि तुझी ताई ज्या प्रकारचं कंटेंट टाकते त्या कंटेंट मध्ये आणि या शब्दामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोघांमध्ये कुठेच काही साम्य नाही, आणि याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानी मातेचा अपमान होत आहे, म्हणून आम्ही बोलतोय. मला म्हणजे तुम्ही मर्जात काय, आम्ही म्हणजे मुलींनी काय बोलावं तुम्हाला, किती तुमचे विचार कुठं गेलेत भाई? तुम्ही 2026 मध्ये जगताय आणि तुम्ही विचार कुठल्या ह्याचे करताय? म्हणजे हिचं म्हणणं आहे की तुम्ही 2026 मध्ये जगताय, मग हिची मैत्रीण जी आहे मानसी ती तुम्हाला काहीही दाखवेल, ते तुम्हाला कसंही दाखवेल ते तुम्ही बघितलं पाहिजे. उद्या ती भोंगळी जरी नाचायला लागली तरी ते तुम्ही आवडीनं बघितलं पाहिजे. अरे काय हे, सुधरा जरा. हे बघ, तुझी मैत्रीण ज्या प्रकारचं कंटेंट दाखवत आहे त्याच्याशी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तिने काय दाखवायचं काय दाखवायचं नाही हा तिचा प्रश्न आहे, तिचं स्वातंत्र्य आहे, हे कळतंय आम्हाला. आम्ही फक्त इतकंच म्हणतोय की बायो मध्ये जे तिने टाकले क्षत्रिय कुलावतंस आणि जय भवानी एवढं फक्त काढ.
ह्याच्यापेक्षा आम्हाला काहीच नको, कारण आम्हाला प्रॉब्लेम फक्त त्या शब्दांमुळे व्हायला लागलाय. बाकी तुझ्या मैत्रिणीला कसं नाचायचंय तसं नाचू दे, कसं वागायचंय तसं वागू दे. तर बास मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला